राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे बाबा हात आलोचनी सुख झाले ओ साजनी तो हाल परवा रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा जोडी म्हणजे विठ्ठल्या बरवा तो हा हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हा बरवा तो हा माधव बरवा बापर कुमा देवी वर सागर बापर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तो हा माधव बरवा हा तो माधव बरवा हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम की उपकार केला संती उपकार केला संती उपकार केला संती उपकार कोणी दिले घरदा दिले घर दावणी दिले घर दावणी दिले घर दावणी दिले घर दावणी नये ध्यानी मनी लक्षी नये ध्यानी मनी लक्षी नये ध्यानी मनी लक्षी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला 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 संकल्पाचे छेदिले मूळ संकल्पाचे छेदिले मूळ संकल्पाचे तोडले मूळ आले समूळ प्रत्यया आले समूळ प्रत्यया आले समूळ विलया आले समूळ विलया आले समूळ विलया आले समूळ प्रत्यया नये ध्यानी मनी लक्षी नये ध्यानी मनी लक्षी नये ध्यानी मनी लक्षी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला 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 एका जनार्दन कृपावंत एका कृपावंत जनार्दन एका जनार्दने कृपावंत कोटी संत
सारखे होती संत सारखे होते संत सारखे होते संत सारखे होती संत सारखे होती संत सारखे नये ध्यानी मनी लक्ष्मी नये ध्यानी मनी लक्ष्मी नये ध्यानी मनी नये ध्यानी मनी लक्ष्मी तू प्रत्यक्ष दाविला तू प्रत्यक्ष दाविला तू प्रत्यक्ष दाविला संगीत विशारद महाराज कोडुळे संगीत विशारद अनिरुद्ध महाराज कारकर आला केला संती उपकार केला संती उपकार उपकार केला संती उपकार केला उपकार केला संती उपकार उपकार केला संती उपकार केला संती उपकार दिधले घर दावोनी दिधल घर दावोनी दिधले घर दावोनी दिधले घर दावोनी नये ध्यानी मनी लक्ष्मी नये ध्यानी मनी लक्ष्मी दिधले घर दावोनी दिधले घर दावोनी नये ध्यानी मनी लक्ष्मी नये ध्यानी मनी तो प्रत्यक्ष दाविला दाविला तो प्रत्यक्ष दाविला
दावीला 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 तो प्रत्यक्ष दावीला दावीला तो प्रत्यक्ष हा 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 तो प्रत्यक्ष दाविला हा ना रे तो प्रत्यक्ष प्रत्यक्ष दावेला तो प्रत्यक्ष दावेला प्रत्यक्ष दावेला दावेला तो प्रत्यक्ष दावेला दावेला तो प्रत्यक्ष तो प्रत्यक्ष दावेला तो प्रत्यक्ष विठ्ठल विठ्ठल चल 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 विठ्ठल विठ्ठल Hare
महाराज की जय विठ्ठल 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 केला संती उपकार दिले घर दावणी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला संकल्पाचे छेदिले मूळ आले समूळ प्रत्यया नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला एका जनार्दनी कृपावंत एका जनार्दनी कृपावंत होती संत सारिकी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. प्रस्तुत वास्तुशांतीच्या निमित्ताने आयोजित केली गेलेली आजची ही कीर्तन सेवा क्षेत्र धारूर आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती नवीन भावी पिढीमध्ये आधुनिक सर्व साधनेमध्ये प्रत्यक्षात प्रवेश करून यांत्रिक योगाचा योग्य तो उपयोग करून समाजाच्या समोर एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून ख्यातनाम मूर्ती प्रकाश महाराज साठे, विनोद शैली, शालीनता आणि चिंतनही त्या पद्धतीनं त्यांनी सुंदर वास्तूची निर्मिती केली आणि आज शांती म्हणून हा कार्यक्रम आयोजित आहे. साठे महाराजांचं प्रेम सर्व गुणीजनांची मनातून आवड आणि गुणवानामधला एक हिरा कायमचा प्रेमात बांधलेला असल्यामुळं एका धाग्यानं सर्व धागे बांधल्या जातात. प्रकाश महाराजांनी भरत प्रेमात बांधलेला असल्यामुळं भरतच्या संबंधित असलेले महाराष्ट्रातले ख्यातनाम गुणीजन आज या ठिकाणी वेळ काढून हजर आहेत. परिसरातली बरीचशी गुणीजन कीर्तनकार गाणारी वाजविणारी आज वेळ काढून हजर आहेत आणि आमच्याही प्रेमातली काही ठराविक गुणीजन या ठिकाणी हजर आहे. असा गुण सर्व गुणीजनांच्या मेलमिलापात हा सेवेचा योग. खरं तर याला निवांत वेळ असला पाहिजे अशी गुणीजन म्हणल्यावर भजनाचा आनंद घेण्यासारखी गुणीजन आहेत. मी भजनाचा दर्दी माणूस आहे, ऐकायचा नाद मला आहे, पण काय पुढची वेळ थोडी कमी असल्यामुळं भजन होणार, कारण गुणवान म्हणलं की भजन होणारच आणि भजन ही आपलं खरं तर ध्येय आणि एवढंच की 40 शिंगल होणार हे की नाही. चिंतनातला अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे नाथ महाराज संतांनी उपकार करून आम्हाला घर कशा पद्धतीनं दाखवून दिलं, एवढ्या अडचणीतलं घर दाखवून द्यायचं काम संतांनी कसं केलंय याचं दिग्दर्शन करणारा हा अभंग. आम्ही हमेशा सांगतो घराची गरज आहे. घराची काय गरज आहे? घराचं सर्वात मोठं विशेष आहे ती माणसाचं जे असेल ती स्वीकार करते आणि देताना माणसाला समाधान देते. 2 गोष्टी घरात चांगल्या राहतात. काय? म्हणून घर शब्दाचा अर्थ करताना असा दुय्यम अर्थाचा द्योतन करणारा धातू आहे. काय?
ग्रह उपादाने, मूळ धातू का है ग्रह उपादानम, अर्थात उपम समीपम दा दीयते इति उपादानम, ज्याच्या जवळ गेला असताना जे समाधान शांती प्रदान करत आहे. आणि ग्रह शब्दाला वचिस्वपी यद्यादी नाम किती नावाचं एक सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? वचिस्वपी यज्यादी नाम किती. त्याच्यामध्ये हा ग्रह नावाचा धातू आहे. त्या ग्रह धातूला संप्रसारण होतं. आणि संप्रसारण कशाला म्हणतात? इक यन संप्रसारणम, इक के स्थान में यन आदेश हो, इसी का नाम संप्रसारण कहलाता है. आता इक 4 आहेत. ई उ रु लृ त्याला इक असं म्हणतात. आणि य व र ल याला यन असं म्हणतात. हे शॉर्ट फॉर्म पद्धती आहे संस्कृतची, ज्याला प्रत्याहारीय पद्धत म्हणतात. कोणती पद्धत? प्रत्याह्रियन्ते अनेन वर्णात संक्षिप्यन्ते इति प्रत्याहाराः. विढाल विढाल विढाल. इकच्या जागेवर यन आदेश केला जातो. इथं शब्द आहेत. कोणता? ग्रह मूळ धातू आहे. ग मध्ये अर्धा रेफ आहे. ग्रह. आता यनच्या जागेवर इक आदेश. हा, कोणाच्या जागेवर? इक यन संप्रसारण. यनच्या जागेवर याला संप्रसारण अशी क्रिया म्हणतात. याच्या विरुद्ध आहे तो इको यनची आहे. आणि इथं संप्रसारण क्रिया आहे. य व र ल क्रमशः या स्थानिंतरतम नावाच्या सूत्राद्वारे स्थानाचा अंतरतम्य पाहून त्या अनुरूप केल्या जातो. इथं ग्रहमध्ये र आहे. रचं मूर्धा स्थान आहे. ऋटुरशानाम मूर्धा. हा मूर्धन्य स्थान. मूर्धन्य म्हणजे दाताच्या वर आणि टाळूच्या खाली मधल्या भागाला, दाताच्या आणि टाळूच्या मधल्या भागाचं नाव मूर्धन्य स्थान. त्या स्थानाला टच केल्याशिवाय या वर्णांचे उच्चार होत नाहीत. त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतात. इति ऋटुरशानाम मूर्धा. रचं स्थान मूर्धन्य असल्यामुळं त्याच्या स्थानिंतरतम ऋकार आदेश केला जातो. म्हणून पहिला शब्द होता ग्रह आणि आदेश झाल्यानंतर शब्द बनला गृह. रच्या जागेवर ऋकार आदेश रुरे ऋषीचा, मग शब्द बनला गृह. ग्रह उपादानम, ज्याच्या जवळ गेला असताना माणसाला समाधान शांती देते ते घर. किंवा गृह्णाति इति गृहम, जो ग्रहण करता है उसी का नाम घर कहलागा. पण घर माणसाला शांती देते, समाधान देते, असल ती ग्रहण करते. पण कधी? शांती केल्यावर. कधी? नाही तर बऱ्याच घराने घर लावली. काही माणसं म्हणतात पहिलं जुनं तीच बरं होतं, ह्याच्यात आल्यापासून आमच्या मंडळीचं कुठंच नीट राहिलं नाही. असलं असतंय. तसलं काही होऊ नये, नशिबाला येऊ नये म्हणून काय केल्या जाती? शांती केल्या जाती. वास्तूची शांती करणं ही वैदिक परंपरा माणसाने ठरविलेलं नाही, वेदोपार्जित आहे. शांतीचा अर्थ असा आहे, मूळ धातूचं शमू शांतो, शाम्यती अनया यासा शांती. जिच्याद्वारे क्षमन क्रिया पूर्ण केल्या जाते तिचं नाव आहे शांती. म्हणजे यमन दमन नियमन संयमन या साऱ्याच्या साऱ्या क्रिया, याच्यात सर्वात मुख्य क्रिया आहे क्षमन नावाची क्रिया. मिळविता येणं सोपं आहे, सांभाळणं जड आहे. अप्राप्तस्य प्राप्तिर्योगा किंतु प्राप्तस्य परिपालनम क्षेम. काय? कठीण योगा हो निक्षेम, ओ कलिया हो यश्रम, ओ
उखलिया होय श्रम उखलिया होय श्रम कठीण योगा होणे उखलिया होय समा कोकलिया होय क्षम कोकलिया होय कठीण योगा होनी क्षेम ओकलिया होय श्रम योगापेक्षा क्षेम कठीण आहे आणि तो क्षेम कायम राहावा याच्यासाठी शांतीची पद्धती म्हणून शाम्यती अनया यासा शांती जिच्याद्वारे क्षमन क्रिया पूर्ण केल्या जाते तिचं नाव शांती. आणि आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची प्रचलित परंपरा असल्यामुळं संतांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार कीर्तन प्रवचन भजन या साधनेद्वारा शांतीची पद्धत आहे. म्हणून अन्नदानाबरोबरच ज्ञानदानाची परंपरा शांतीतली ही महाराष्ट्रातली पद्धत आहे. होम हवन जप जाप्य जेवढ्या किमतीचं आहे तेवढंच भजनही आमच्या संतांनी किमतीचं मानलं आहे. आणि म्हणून कीर्तन सेवेचा योग कितीही घाई असली तरी कीर्तन करावं लागेल असा भरत महाराजांचा प्रकाश महाराजांचा आग्रह. पुन्हा विचार केला कसं आहे घाई तर निश्चित आहे पण ही करणं बी गरजेचं आहे. त्याचं कारण आहे आम्ही कधी बी हाक दिली की ही जोड आमच्यासाठी तयार असते हाकेला हाक असते. आणि मग ही कसं आहे ऋणानुबंध आहे परस्परम भावयंतः. वेळ कमी जरी असला तरी कीर्तन करणारच माझा नियमच आहे. तो ह्या गादीवर उभं राहिलं की मी ढिलं काम करीत नाही. मग कुठं बी बाकी ढिलं ढालं काम करतो आणि ह्याच्या एकदा गादीवर उभं राहिल्यावर पुन्हा आगे ना पिछे मग असं आहे. हां पर एवढंच की चाली डबल व्हाव्यात अशी गुणीजन राहिल्यावर पर आता करता काय आता थोडं नाही तर असली गुणवान मिळाल्यावर मग भजनाचा आनंद घ्यायचा असतो. काय म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे का? हां आता ही सारी गुणवानाची चाहती आहेत महाराज काय करता असे. आणि आज डबल आवाजाची आहेत काही JCP बी मशनी आहेत आणि काही किंगरी बी काम सारं आहे की नाही. हां थोडक्यात वास्तूची शांती आणि ती कीर्तनाच्या रूपानं साजरी होती. त्या अनुरूप हा नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज संतांचे उपकार म्हणतात. तो नाथ महाराज म्हणतात बाबा घर अवघड आहे. जे घर माणसाचा स्वीकार करते देताना समाधान शांती देते असली घरं कशी आहेत फार अडचणीतली घरं आहेत महाराज. कसली घरं आहेत ही सहजासहजी माणसाच्या नजरेला येतील दिसतील अशी नाहीत. ही घरं कसली आहेत अडचणीतली घरं आहेत. आणि या एवढ्या अडचणीतल्या घराला फक्त संत जाणतात. बाकी बाकीच्याला ह्या घराचं काय नाही ज्ञान नाही. संत कसे आहेत संतांनी बांधतानाच घरं अशी बांधलीत असल्या अडचणीतलीच घरं आहेत संताची. काय नामदेवराय सांगतो परे होनी परते घर तेथे राहो परे होनी परते घर तेथे राहो निरंतर तेथे राहो निरंतर तेथे राहो निरंतर. परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. परेच्या पलकड घर आहे. परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. जे परेच्या पलकडला आहे ते वैखरीद्वारा कसं सांगितल्या जाईल अडचणीतलं घर आहे. येले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो से आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो
आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से. महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधले घर, ते ठिकाणच असा अडचणीतला ठिकाण आहे. निर्गता अंजनम यस्मात् तत् निरंजनम. ज्या ठिकाणी माणसाची नजर पोच होत नाही असलं घरही. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से. टाळ्या सुखावला. हा मग अडचणीतली काही घरं आहेत ना, ही घरं सर्वसामान्याच्या नजरेला दिसण्यासारखी नाहीत. साध्या भाषेत बोलायचं म्हणजे चंबड्याच्या डोळ्याला ही गरज दिसत नाहीत. काय त्याला पूर्ण चंबड्याचा पडदा काढून टाकावा लागतो, ऑपरेशनच करावं लागतं. ऑपरेशन झाल्याशिवाय ही घर. नामदेवरांनी स्वतः कबुली जबाब दिला. काय नामा म्हणी खेचरा पायी आणि ओळखी झाली सर्वा ठाई, अन्यथा नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात केला धन्य उपकार, केला धन्य उपकार, केला संधी उपकार उपकार केला संधी उपकार केला धन्य उपकार, उपकार केला धन्य उपकार, उपकार केला संधी उपकार उपकार केला संधी उपकार. दिल घर दावोनी, दिल घर दावोनी, नये ध्यान मने लगे नये ध्यान मने लगे दिल भर दिखले भरता नये ध्यान मने नये ध्यान मने लगे. केला संती उपकार दिले घर दावून. नाथ महाराज म्हणतात संतांनी उपकार केला, हे अडचणीतलं घर दाखवून दिलं. कारण हे घर असं घर आहे चंबड्याच्या डोळ्याला दिसतच नाही. महाराज काय आपल्या डोळ्याला ही दिसणारं घर आहे का? दिसत नाही. त्याला प्रत्यक्षात काय व्हावं लागते? ऑपरेशनच व्हावं लागतं. हां, ज्यांची ऑपरेशन झालीत ना त्यांना काही दाखविलं तरी ही घर दिसते. काय जन नोहे अवघा जनार्दन. त्यांनी कुणकडे पाहू द्या त्यांना ही घर दिसते. ही घरच अडचणीतली. आणि नाही तरी संतांनी सर्रास घर पुढं बांधलीत. तुकोबारायची भाषा की निरंजनी आम्ही बांधिले. नामदेवरायचं घर परेच्या पलकड म्हणजे परमात्म्यात घर, देवातच घर आहेत यांची. ज्ञानदेवा घरचे दान दे, ज्ञानदेवा घरचे दान, ज्ञानदेवा घरचे दान दे हो, ज्ञानदेवा घरचे
घराची दान ज्ञानदेवा घराची दान अनंत भक्तराची तरले वानर ज्ञानदेवा घरची दानंदी. ज्ञानोबारायचं घर ज्ञानोबाराय सांगतात चिदानंदात. आणि यांच्या घराचा व्याज बी एवढा दांड काय हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जहाना. घराचा व्याज बी दांड काय. आणि घरही असल्या अडचणीतली घर पण नाथ महाराज म्हणतात केला संती उपकार. संतांनी उपकार केला. नाथ महाराजांना जनार्दन स्वामी सुभेदार होते आणि लिखापडीला नाथ महाराज चांगले होते. हिसाब किताब चांगला होता. कुणाचा? नाथ महाराजाचा. पण ते श्रीमंत नोकरी करायची काय गरज आहे? नोकरी म्हणून नाही. गुरुआदेश बाहुना ती जनार्दन स्वामीने सांगायचे एका एवढं लिहायचं काम कर. लिखापडीला नाथ महाराज चांगली होते. आता एखाद्याची लिखापडी लिखाण चांगलं असलं रायटिंग चांगली अशी माणसं कुटुंबी बोलवून घेते असे. ती नाथ महाराजाचं लिखापडीचं काम चांगलं होतं. महाराज तंतोतंत हिसाब किताब नाथ महाराजांनी जवळ ठेवले. तिने जनार्दन स्वामी म्हणले ए पोरा याचं घर फिरायला. नाथ महाराज म्हणले हो 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 चल. दौलताबादच्या किल्ल्याच्या त्या झाडीत ही झाडीत अंधारात निघाली मध्ये त्या तसल्या झाडीमध्ये ना अंधारात संध्याकाळी तिकून एक केसावाला माणूस कुत्री बरोबर घेऊन आला. काय घेऊन आला? कुत्री म्हणा. जवळ एक कटोरा होता. कशाचा? माणसाच्या कवटीचा कटोरा होता. धडधडीत केस ही कशाला? कवटीला. ती माणसाची केसासहित कवटी दिसायलेली. माणूस केसावाला दिसला आला. राम 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 राम. बस बस बसलो. ते माणूस असला महाराज त्याच्या प्रत्येक केसाच्या बोडाला लिकाप मुक्कामाला आणि केसाहून बहो येऊन इकून तिकून वा फिरायलेल्या अशा मोकळ्या. ह्या पोरानं बघितलं बाबा अवघड आहे म्हणला माणूस. चौकड वा फिरायलेल्या तिथे तोंडाहून चक्कर मारायलेल्या काही 4-2 हातावर इकडे तिकडं पांगलेल्या. ती केसामुळं विद्रुपता बघितल्यावर ते म्हाताऱ्यानं सांगितलं हे जना त्या पोराला जेवायचं कोण विचार. जेवायचं का? जेवल होय पोरग. कुठं शेळगावून येऊ द्या नाही तर केळगावून येऊ द्या की जेवतय का ती? हा जेवतय होय. महाराज जेवायचं का म्हणजे साधन होत. नाथ महाराजाच्या देखत कुत्रीचं दूध काढलं आणि ती बी माणसाच्या कवटीत. आणि त्यानं मधून मधून दूध काढताना असं खाजविलं की नका तार द्या वाढ अशा असं खाजवायचं आहे. ती तशाच वाण तसंच ही त्यानं पुन्हा जोहळीतून कुटके काढले महाराज. आणि त्या खालबात्यात कुस करायचा लोक वाची मुंडके तसंच कुस करायला
10-5 जिवंत वा त्या काल्यावर वर फिरायलेल्या तरंगून, आणि तेवढ्या वातावरणात त्या म्हाताऱ्याने विचारलं, त्या पोराला विचार जेवायचं का? लांबून आलं, इंदापूरून आलं, जेवतय का ती? महाराज नाथ महाराज म्हणजे नाही, मी जेवून आलो. नाही जेवलो नको म्हणायला, राहू द्या. ह्या दोघांनी असा वरपू काला हाणला मला एकाच ह्याच्यात. पुन्हा दुसऱ्या दिवशी जनार्दन स्वामी म्हणले, ए पोरा येडायस का तू? हा, तुला प्रत्यक्षात ते विचारलं होतं त्यांनी, आणि जेवायचं नको म्हणलास. याद राख, आज बी ती म्हणती जेवायचं का, तर लगेच म्हणायचं हो. आता कसं किच ही ती ठरलेला क्रम. म्हातारा तिकून की कुत्रीला घेऊन येऊन दूध काढणं, माणसाच्या पुन्हा कवटीत दूध, आणि ती वान हिन असं खाजवीन, पुन्हा कालान. पुन्हा विचारलं त्या म्हाताऱ्यानं, ए जनार्दन, हे तुझ्याबरोबर पोरग उपाशी राहीन, त्याला विचार हा जेवतय ती? नाथ महाराजांनी बळच शब्द वापरला, हो जेवायचे. हो जेवायचं नाथ महाराज म्हणले, पण मधलं रान उचलायलं. शिळ पाक होतं जी कमी जास्त, ती बी रान मधूनच उचलाय चालू झालं. काही काहीला गाडीत उचलत आहे. महाराज पळच नाथ महाराज हो म्हणले. त्यांनी विचार केला, आपले गुरु खायले, आपल्याचा विचार काय करायचा आहे? त्या वावर फिरायलेल्या काल्याच्या वर इकडे तुरु 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 चाललेल्या काही असं. नाथ महाराजांनी डोळे झाकले ना, असा काला घेऊन असा तोंडात, काला तोंडात सगळा, पण मधी जायच ना. कोरोना कुठं जाऊ देतोय? गिळल्याबरोबर नाथ महाराजांना लख प्रकाश पडला, ती कुत्री नसून कामधेनू आहे. तो साधारण माणूस नसून भगवान दत्तात्रय. आणि त्या वान असा, ते वान आहेत ते चारोळे, मनुके, बदाम त्याच्यात टाकलेले. खाक दिशी नजर आली, आणि मग नाथ महाराजांनी कुश करून काला खाल्ला. महाराज काय संतांची पद्धत असते, सर्वसामान्याला लवकरात लवकर ती अवगतच होईल सांगता येत नाही. नाथ महाराज सांगतात, केला संती उपकार, दिले घर दाऊनी. सर्वसामान्याला जे दिसतंय ती तसंच असेल असं खात्री नाही. मग लक्षात आलं, ही माणसाच्या डोक्याची कवटी नसून सुवर्ण पात्र आहे. भगवान दत्तात्रया पुढं नाथ महाराजांनी साष्टांग लोटांगण घातलं. महाराज जनार्दन स्वामी सांगितलं, पोरा जेवायचं का? आता नाही म्हणतंय पोरग. हा, त्यांच्या लक्षात आलं कसे सर्वसामान्याला ती नजर येणं अवघड आहे. आणि एकदा ती नजर आली रे आली, त्यानं कुणाकडे पाहू पाहे. आता लाज आणि चिंता दुरावली, अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली, आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली, आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली. जगतारी झाली सत्ता, वारून गेली पराधीन,
तुकोबराय म्हणतात जगदाकारी झाली सत्ता वारून गेली पराधीनता अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली. तात्पर्य काय? जिकडं पाहेल तिकडं आता पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. ही नजर येणं महत्वाचे. विठ्ठल केला संती उपकार दिले घर दावून. की घर कसलंय नाथ महाराज सांगतात. नये ध्यानी मनी रक्षे नये ध्यानी मनी रक्षे नये ध्यान नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. जी ध्याना मनात लक्षात न येणार असलं घर आहे. कसलं घर आहे? नये ध्यानी मनी लक्षी. योगी याचे ध्यानी ध्याता नातुडशी. हो. कुणाच्याच लक्षात ध्याना मनात न येणार घर. पण नाथ महाराज म्हणतात संतांनी उपकार केले आणि हे घर दाखवून दिलं. म्हणून गुरु विना अनुभव गुरु शिवाय पर्याय. गुरु बिन कौन बताए बाट गुरु बिन कौन बतावे बाट गुरु बिन कौन बताए बाट गुरु बिन कौन बताए बताए बाट गुरु बिन कौन बताए बाट. हो बड़ा निकट यह बात. हो बड़ा निकट यह बात गुरु बिन कौन बताए गुरु बिन कौन बताए बाट. भ्रांति की बड़ी नदिया बिच अज माया भवन
पाटणकर जी की बात है, ऋषिकेश की बात है। ऋषिकेश मध्ये या एवढ्याच चालीवर या एकाच अभंगावर महाराज प्रेसिडेंट होत्या, महिला प्रेसिडेंट होती, मुख्य डॉक्टर, विदेश रिटर्न, फार मोठी असती होती ती बिचारी, होती स्त्री पण भयानक मोठी, आचार विचार संपन्न. ती शिवानंद स्वामीची सर्वस्व जबाबदारी पार पाडायची. त्या बिचारीनं महाराज वैशिष्ट्य असं त्या माऊलीचं की खळखळून रडली ह्या अभंगाला. मला त्याच्यामुळं आठवलं शिवराम पाटणकर, आठव, हां, मुळिष्ट महात्मा, गोडशिवाचा गुरु पाटणकर गुरुजी. ती ऋषिकेशला फिरायला आली. आम्ही शिकत होतो. आल्यावर आम्हाला आदर वाटला, बाबा एवढा मोठा माणूस. ते शबनम काय शबनम बरोबर ते आल्याबरोबर मग आम्ही आदर आतिथ्य सर्व सन्मान. आम्ही विचारलं सहज, म्हणलं गुरुजी तुम्ही कसं काय? अरे अर्जुन, त्या आळंदीमध्ये धासाचा सुळसुळाट तो स्वीकारला, पिसाचा सुळसुळाट तो पत्करला, पण बेसोर तानाचा सुळसुळाट ऐकून मी इकडं आलोय म्हणून, त्याच्यासाठी इकडं आलोय म्हणलं. म्हातारलंय मोठं खतरा मारा. काय सुंदर गायलं त्यानं. मदमत्सर की धारा बरसत अद माया पवन गनुदात कोण बतावे वा विठ्ठल विठ्ठल एक मिनिटामध्ये सूचना होऊन लगेच जेवायला बसायचं आहे. बसा खाली सगळ्यांनी, हो लगेच सर्वांनी खाली बसा. आज आपल्या या पवित्र धारूर नगरीमध्ये आपण या वैयक्तिक वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांना खरं म्हणजे आमच्यासाठी परिवाराकडून आपले मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो की आपण एवढा वेळ या ठिकाणी 11 वाजल्यापासून या ठिकाणी बसलात आणि भजनही कीर्तनही आपण ऐकलं. आता नामोल्लेख कुणाचा करण्यापेक्षा आपण सर्वजण मोठ्या प्रेमानं सगळेजण माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. गुरुवर्य गुरुजींची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आहे. गुरुजीचे आता 2 कीर्तन झाले, अजून 2 राहिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या मागं व्याप भरपूर आहे. तरीही वेळात वेळ काढून आमचं त्यांच्यावर आणि गुरुजींचं आमच्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून आज गुरुजींनी या ठिकाणी सेवा केली. जी बसलेले काही मंडळीत, उभा राहिलेली जी मंडळीत, मोठमोठे सर्व दिग्गज मंडळी आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं एकदा जोरदार टाळी वाजवून आपण सगळ्यांचं स्वागत करू की सगळेच मंडळी दिग्गज आहेत. कुणाचं नाम उल्लेख करणं शक्य नाही, पण आपण सगळेच आहात आणि सर्वांना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आमची मुक्ताबाई संस्थांची शेळगाव तालुका इंदापूर ती सगळी मंडळी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. आणि आपण सगळेजण नामवंत गायक, वादक आणि कीर्तनकार आणि काही पाहुणे मंडळी आमच्यावर प्रेम करणारे उपस्थित आहेत, सर्वांना धन्यवाद. जे हो यूट्यूब चॅनल आहे जे हो कीर्तन, त्या चॅनलवरही सगळी कीर्तन आणि तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याला धन्यवाद. यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. काही भेटवस्तू वगैरे आणल्या त्या आपण या ठिकाणी स्वीकारल्या जातील आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. लगेचच पाहुणे मंडळी जेवायला बसतील आणि पाहुणे मंडळी जेवण झाल्यानंतर मग परिसरातले, गल्लीतले, आपल्या गावातले जेवतील. सर्व सोनीमोहा आणि या कॉलनीतील सर्वांना विनंती, आपण वाढण्याचं काम लगेच करायचं आहे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. हे एवढं मंदिर आहे बघा शेळगावला, हे बघा 3 कोटीच्या जवळजवळ, हे फोटो बघा.